कोल्हापूरच्या हेरिटेज वॉकसाठी आज आम्ही आलो होतो बाबू जमाल दर्ग्यामध्ये. बहामनी सत्तेबरोबरच कोल्हापुरात एक संप्रदाय आला आणि तो म्हणजे सुफी संप्रदाय. की सुफी हा उपासनेतला असा संप्रदाय जो देवाचं निर्गुण अस्तित्व मान्य करतो. पीर म्हणजे गुण, तर पीर म्हणजे गुरु. तर असे अवलिया पीर आणि त्यांच्याच परंपरेतले आता या बाबू जमाल दर्ग्याच्या मध्ये बाबू आणि जमाल या नावाने ह्या दोन तुरबती आपल्याला बघायला मिळतात. नियम असा आहे की याच्यामध्ये आत गाभाऱ्यामध्ये स्त्रिया जात नाही, बाहेरून दर्शन घेतात. तर आता बाबू जमाल दर्ग्याचं कोल्हापूरकरांसाठी वैशिष्ट्य काय, तर या सुंदर दर्ग्याच्या वास्तूवरती जी चौकट आहे त्या चौकटीच्या पट्टीवरती गणपती आणि त्या गणपतीची विशेष म्हणजे त्या गणपतीची पूजा रोज व्यवस्थित होते, साग्रसंगीत होते, त्याला दुर्वाजा जुळीपर्यंत सगळं संकटी दिवशी त्याची पूजा अभिषेक सगळं होतं आणि त्याच वेळेला बाबू जमाल पुढे जे काही परंपरेने त्यांची सेवा व्हायची ती सुद्धा होती. बाबू जमाल तालमीचं आणखी एक वैशिष्ट्य असं की हा जो नगारखाना 1909ला बांधलाय तो खडकवाले नावाच्या नायकिणबाईंनी आपल्या आईच्या स्मरणार्थ बांधलाय. आणि याच परिसरामध्ये ज्या कोल्हापुरातल्या जुन्या तालमी आहेत ते एक बाबू जमाल तालमीमध्ये जो पंजाब असतो त्याचं नाव आहे नाली हैदर. त्याला त्या नाल्या हैदर पंजाबचं वैशिष्ट्य असं की नाली हैदर भेटीला निघताना पूर्वी एक पद्धत होती, किमान 500-600 दिवट्यांच्या उजेडामध्ये नाली हैदर भेटीला निघाले. आणि ह्या पंजाबचं वैशिष्ट्य की नाली हैदर कुठेही थांबत नाही, म्हणजे बाकीचे पंजाब चालत जातात, नाली हैदर पळत सुटते. ते गाणं ओ लाल मेरी, ओ लाल मेरी रखियो पत मला, जे शाहबाज कलंदर जे म्हणतात त्या शाहबाज कलंदरांच्या परंपरेतला हा दर्गा मानला जातो. त्यामुळे त्यांच्याही परंपरेतल्या एका त्यांची स्वारीची तिथं ती आपल्याला तुरबत बघायला मिळते.